सोलापुरात सामाजिक समता सप्ताहाची दिमागदार सुरुवात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात सामाजिक समता सप्ताहाची आज उत्साहात सुरुवात झाली. समाज कल्याण विभागाच्या वतीने 8 ते 14 एप्रिल दरम्यान विविध जनजागृती, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन उपायुक्त रवींद्र कदम पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी सामाजिक न्याय, शासकीय योजना आणि संविधान जागृती यावर विशेष भर देण्यात आला. या आठवड्यात वक्तृत्व, निबंध, लोकनाट्य स्पर्धा, स्वच्छता अभियान, ज्येष्ठ नागरिक मेळावे आणि ग्रामीण शहरी भागात पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली. 14 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यक्रम पार पडणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सप्ताहाचा समारोप होणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना विविध समाज घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दरवर्षी समता सप्ताहाचं आयोजन करत असतो. याही वर्षी 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या काळामध्ये सामाजिक समता सप्ताह पूर्ण राज्यभर साजरा करण्यात येतो आहे. तर या कार्यक्रमासाठी आज आपण पहिला दिवस पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या परिषदेसाठी आपण सर्वजण सन्माननीय उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचं मी खूप मनापासून स्वागत करते. आदरणीय कदम पाटील सर, आपणही सर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित वेळ दिलात आम्हाला, त्याबद्दल खूप खूप आपलं स्वागत करते सर. तर या ठिकाणी आपण या सामाजिक समता सप्ताहामध्ये काय काय करणार आहोत त्याची थोडक्यात रूपरेषा आपल्याला मला सांगायची आहे. तर आज आपण म्हटल्याप्रमाणे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. या आठवड्यामध्ये जे कार्यक्रम करणार आहोत त्याचं स्वरूप असं गुरुवारी 9 एप्रिल रोजी आपण महाडचे 14 स्थळाचे शताब्दी वर्ष असल्यामुळं आपण त्याच्या निमित्तानं तसंच संत गाडगे बाबा यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय असतील, शासकीय निवासी शाळा असतील, शासकीय वसतिगृह असतील, या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. तर तसेच जिल्हास्तरीय कार्यक्रम हा बार्शीमध्ये बार्शी महाविद्यालय बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने तिथे आपण साजरा करत आहोत. त्यानंतर शुक्रवार दिनांक 10 एप्रिल या दिवशी आपण मार्जिन मनी ही जी योजना आहे सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत राबवली जाते, तर त्याची कार्यशाळा आपण ठेवलेली आहे संगमेश्वर महाविद्यालयामध्ये. त्यानंतर 11 तारखेला आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी आपण अभिवादन करण्यासाठी जातो तिथे जाऊन. त्यानंतर आपण त्यांच्या जयंतीच्या व्याख्यानानिमित्त आपण शासकीय वसतिगृह नेहरू नगर या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन केलेलं आहे. त्यानंतर दिनांक 12 रविवारी या दिवशी खास महिलांकरिता आपण महिला मेळावा आयोजन केला आहे. यामध्ये संविधानामध्ये मूलभूत अधिकार, कर्तव्य आहेत आणि त्यासोबतच महिलांसाठी जे कायदे आहेत त्याचं मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये किंवा मेळाव्यामध्ये होणार आहे. त्यानंतर सोमवारी आपण ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मोठी तालुका माढा या ठिकाणी एक मेळावा आयोजन करतोय. त्या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरासोबतच त्या ज्येष्ठांसाठी असणारे कायदे याचंही तिथं मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यासोबतच आपल्या ज्या अनुसूचित जाती व अनुसूचित घटकांच्या वस्त्या असतात त्या वस्त्यामधून स्वच्छता मोहीम त्या दिवशी होणार आहे. दिनांक 14 एप्रिल मंगळवारचा हा जो मुख्य कार्यक्रम आहे आपण दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आपण महामानवाला अभिवादन करतो. सकाळी 10 वाजता तिथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये तिथे आपण अभिवादन करणार आहोत. त्यानंतर जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी मुख्य कार्यक्रम असणार आहे. त्या ठिकाणी महामानवाच्या जीवनावरती आधारित गायनांचा कार्यक्रम आहे. त्यासोबतच त्यांचे जे केलेलं कार्य आहे, शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य, तर त्याही विषयावरती आधारित चर्चासत्र किंवा व्याख्यान आपण जिल्हा परिषदेमध्ये आयोजित केलेलं आहे. तर असं थोडक्यात स्वरूपात हे प्राथमिक आपलं आयोजन असणार आहे. तर सर्वांनी आपल्या माध्यमातून आपण आवाहन करतोय की या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपण या ठिकाणी वेळात वेळ करून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांना मी परत एकदा मनापासून धन्यवाद मानते. आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं समता सप्ताह प्रत्येक वर्षीप्रमाणे साजरा करत आहोत.
तर आज इथं गेस्ट म्हणून येण्यापेक्षा गेली मी ते येण्यापूर्वी 5 वर्ष डेप्युटी कमिशनर PCR म्हणून महाराष्ट्र स्टेट काम पाहिलेलं आहे. हे सर्व नियोजन 5 वर्ष 2020 ते 25 माझ्याकडे होतं. अतिशय चांगल्या प्रकारे आपण कार्यक्रम घेत असतो. याच्या माध्यमातून लोकप्रबोधन करणं, बाबासाहेबांचे विचार सर्वांच्यापर्यंत पोहोचवणं हा मुख्य उद्देश आहे. यावर्षी तर आमची योजना आहे की ॲट्रॉसिटीची जी योजना आहे ती आम्ही पूर्ण ऑनलाईन स्वरूपात करतोय आणि सध्याचं ऑनलाईन स्वरूपाचं काम चालू आहे. माझ्याकडे ते पूर्ण स्टेटचं काम दिलेलं आहे सध्या, म्हणजे जात पडताळणी करून आम्ही तेही काम करतोय आणि सर्व योजना ऑनलाईन होईल की त्या माणसाला अर्ज करण्यापासून तोही ऑनलाईन तो जिल्हाधिकारी साहेबांच्यापर्यंत कसा पोहोचेल आणि तिथं जर ते प्रत्येक टप्प्यावरती काही अडचणी आल्या तर तो 5-5 दिवसानं अर्ज फॉरवर्ड होत राहील. अशा प्रकारची आपण सुधारणा करतो. यावर्षी गव्हर्नमेंटची मान्यता मिळाल्यानंतर याचं जाहीर प्रकटन केलं जाईल त्याच्यामध्ये. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं विचार पोचले पाहिजेत ही महत्त्वाची सर्वांच्याकडून अपेक्षा आहे. आम्हाला समाजापर्यंत मॅक्झिमम जाऊ. आमच्याकडे सध्या जात पडताळणीचं काम चालू आहे, त्या माध्यमातून आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. मागच्या वर्षी असणारी प्रचंड गर्दी थोडी का होईना फक्त ती यावर्षी आम्ही कमी करू शकलो. अजून आम्हाला याच्यात अजून सुधारणा करायच्या आहेत, स्वतःमध्ये सुधारणा करून घ्यायच्या आहेत. या माध्यमातूनही आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. परत एकदा मी सांगतो की यावर्षी आम्ही ज्या काही सूचना म्हणल्या तर त्या सूचना शासनानं मान्य करून TCS मार्फत आता जात पडताळणीचं काम TCSला देण्यात येणार आहे. आणि या माध्यमातून अजून आपल्याला आधार बेस त्यातून आपण संकल्पना राबवते की कुठल्याही जिल्ह्यामध्ये त्या माणसाला सर्टिफिकेट चुकीचं काढता येणार नाही. एकदाच इनव्हॅलिड झालं तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये ते दिसू शकेल आणि डुप्लिकेशनचं प्रमाण करून योग्य मागासवर्गीय त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची आपली संकल्पना चालू आहे. ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. यावर्षीच ती शासनामार्फत जाहीर केली जाईल. अशा पद्धतीनं जे थोडक्यात आम्हाला जी माहिती मांडायची आहे ती माहितीमधून आपले कृपया काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आणि